देव म्हणून पाया पडता, पण मनुष्य म्हणून तुम्ही आम्हाला एक्सेप्ट करावं, हीच आमची इच्छा आहे. आम्ही स्वतःला कधी असं वेगळे समजतच नाही, पण समाजाने आम्हाला वेगळं बनवलेलं आहे आणि कायम आम्हाला असं वागणूक दिलेली आहे की आम्ही या समाजाचे भाग नाही आहोत. पण आपण कधी वेदांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये वाचलं असेल तर किन्नरांना उपदेवतेची पण स्थान दिलेलं आहे. आणि तसंच बाप्पांनी मागच्या वर्षी आम्हाला ही संधी दिली आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी स्वतःच आशीर्वाद दिले असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे समाजामध्ये आम्हीही या समाजाचे घटक आहोत. आम्हीही या समाजासोबत एकत्रितपणे चालू शकतो हे दाखवण्यासाठी खूप मदत झालेली आहे. आणि एक दृष्टिकोन बदलावा लोकांचा, की आम्हालाही तुम्ही एक तृतीयपंथी असू दे, तर तुम्ही फक्त त्याला त्याच्या जेंडरवरून जज नका करू. त्याच्या टॅलेंटवरून, त्याच्या स्किलवरून, त्याच्या एज्युकेशनवरून तुम्ही त्यांना जज करा. आणि तो व्यक्ती काय समाजात करतोय ह्यावरून तुम्ही जज करा. फक्त त्याला बघूनच तुम्ही असं नका ठरवू, की ही व्यक्ती अशी आहे तर फक्त हा टाळेच वाजवू शकते किंवा सेक्स वर्क करू शकते किंवा हेच करू शकते. तर हे विचार बदलणे गरजेचे आहेत. आणि एखाद्या व्यक्तीला बघण्याचा दृष्टिकोन आपण थोडासा चेंज केला पाहिजे. डायरेक्टली नुसता बघूनच कधी कोणाला जज नाही केला पाहिजे. मागच्या वर्षी अनेक मंडळांनी असू दे किंवा गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक्सेप्ट केलं आम्हाला. आणि असं वाटतं की तेच बाप्पांच्या रूपात आम्हाला भेटले आणि त्यांनी समाजामध्ये आम्हाला एक्सेप्टन्ससाठी मदत केली. तर तसंच मला असं वाटतं की जो जनरल आपला पॉप्युलेशन आहे, पूर्ण जो समाज आहे, त्यांनी आम्हाला एक्सेप्ट केलं पाहिजे. एक मनुष्य म्हणून एक्सेप्ट केलं पाहिजे. देव म्हणून पाया पडता, पण मनुष्य म्हणून तुम्ही आम्हाला एक्सेप्ट करावं, हीच आमची इच्छा आहे.